नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउंसलर, लाईफ कोच तथा न्यूट्रिशन। आज आपण परत आपल्या जीवाभावाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे आपली मुलं। हो, कारण आपली मुलं आणि त्यांचा विषय हा आपल्या फार जीवाभावाचा विषय असतो, हो की नाही? सो आज आपण त्यांच्यावरच बोलणार आहोत। याआधी मी आपल्या शालेय मुलांना कुठल्या कुठल्या सवयी लावायला हव्यात यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। त्याची लिंक मी सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याशी शेअर करते। तर होतं काय की जी मुलं असतात, स्पेशली जी अगदी छोटी मुलं असतात, किंवा आपण 5 ते 6, 6 ते 7 इव्हन टीनेजर्स जी मुलं असतात त्यांच्या मनात पण खूप क्युरियोसिटी असतात। पण ॲज कम्पेअर जी छोटी मुलं असतात त्यांच्या मनात तर जरा जास्तच क्युरियोसिटी असते। त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते की का होतंय, कशामुळे होतंय, मग हे असंच का होतंय। पण त्यांच्या क्युरियोसिटीला आपण त्राकतो, आपल्याला कंटाळा येतो, कारण ती आपल्याला प्रश्न विचारतात ना, आई हे कसं, बाबा ते कसं, मग हेच कसं झालं, मग तेच का झालं, मग असं का झालं नाही, मग ते का झालं। मित्रांनो, जर मुलांना क्युरियोसिटी नसती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असता का? की ॲपल हे झाडावरून कसं खाली पडलं याची क्युरियोसिटी त्याला लागून राहिली आणि त्यातून तो एक सायंटिस्ट झाला आणि त्याने गुरुत्वाकर्षणाची शोध लावला। आपण आपल्या मुलांना का म्हणून कमी समजतो? आपली ही मुलं एक सायंटिस्ट होऊ शकतात ना। पण आपण काय करतो की त्यांची जे मूळ बुद्धिमत्ता आहे, शक्ती आहे, त्यांची क्युरियोसिटी आहे, त्याला आपण थोपवण्याचा प्रयत्न करतो। त्यांच्या क्युरियोसिटीतून निघालेल्या प्रश्नांना आपण उत्तरे देत नाही आणि त्यांनी खूपदा प्रश्न विचारले तर आपण काय करतो, चिडतो, रागवतो। किती प्रश्न विचारतोय, मला नाही माहिती त्या प्रश्नांची उत्तरं, आणि असं काही नसतं, असं काही नसतंच, ते कोणालाच त्याचा आन्सर माहिती नाही, यासारखी उत्तरंही आपण सहजतेने आपल्या मुलांना देतो। पण त्यामुळे होतं काय, बरेचदा मुलं त्या गोष्टीचा विचार करायचं सोडून देतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, याला ना काही उत्तरच नाही आहे। पण तुम्ही थोडासा डोक्याला ताण देऊन किंवा थोडंसं सर्च करून आपल्या परीने काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, तर त्या मुलांना छान वाटतं की नाही, आपल्या आईने हे सांगितलंय की याचं उत्तर असं आहे, आपल्या बाबांनी हे सांगितलंय की याचं उत्तर असं आहे। सो ते जे क्वेश्चन्स विचारतात, ते त्यांना जे प्रश्न पडतात ते क्युरियोसिटीमुळे पडते आणि त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की वेळोवेळी मुलांशी बोलत राहा। मुलांशी बोलणं फार गरजेचं आहे, पण आजच्या बिझी शेड्यूलमुळे काय झालेलं आहे की आपल्या घरातील संवाद हा कमी झालेला आहे। आपल्या मुलांसोबतच नाही तर आपल्या स्पाऊस सोबत, म्हणजे पती असेल तर पत्नीसोबत, पत्नी असेल तर पतीसोबत, किंवा पती पत्नींमध्ये संवाद होत नाही, आई मुलांमध्ये संवाद होत नाही, वडील मुलांमध्ये संवाद होत नाही, मग इतर फॅमिली मेंबर्स तर खूप दूरची राहिली, हो की नाही? तेव्हा आपलं कितीही बिझी शेड्यूल असेल तर त्यातला वेळ काढा, आणि हे सहज पण आपण करू शकतो। थोडं काम करता करता सुद्धा आपण हे करू शकतो, म्हणजे आपण आवरता किंवा मला असं वाटते की एकदा तरी सगळ्यांनी सोबत जेवा। सोबत जेवताना थोड्याशा चर्चा होतात, माहिती मिळते, आपल्याला मुलांची माहिती मिळते की मुलांचे मित्र कसे आहेत, कुठल्या गोष्टी स्कूलमध्ये त्याच्या झालेल्या आहेत, त्याला कुणाचा त्रास तर होत नाही ना, त्याला कशाची भीती तर वाटत नाही ना, आणि असं काही असेल तर तो नक्कीच
तुमच्याशी शेअर करेन. त्यामुळे मुलांशी बोला, त्यांचं ऐकून घ्या, त्यांना काही प्रश्नही विचारा, जेणेकरून काय चाललंय मुलांचं, त्यांचा अभ्यास कसा चाललाय, इतर मुलांचा कसा अभ्यास चालला आहे, मग तुला येतं की इतर मुलांना येतं, एक्सेट्रा यासारखे क्वेश्चन्स. की मग एखादी ड्रामा असेल, मग त्या ड्रामामध्ये काय आहे, किंवा वेगवेगळे फेस्टिवल्स स्कूल्समध्ये सेलिब्रेट केले जातात, किंवा विविध स्पोर्ट्स घेतले जातात, त्या स्पोर्ट्सविषयी बोला. म्हणजे मुलांना इंटरेस्ट येतो आणि मुलांना वाटतं की हां, आईबाबांना जाणून घेण्यात इच्छा आहे. तर तुम्ही त्यांना काहीच विचारलं नाही आणि बरेचदा त्यांना स्वतःहून सांगायचं असतं, पण तुम्ही काय म्हणता की नको आत्ता, नको आत्ता ना, मी फार कामात आहे, आपण नंतर बोलूया का. ठीक आहे, एखाद दुसऱ्या वेळेस तुम्ही खरंच खूप कामात असाल तर हे म्हणणं ठीकही आहे. पण तुम्ही नेहमी नेहमी असं म्हणत असाल तर मुलं तुम्हाला सांगणंच बंद करतील. त्यांना कितीही वाटत असेल तर ते म्हणतील काय सांगायला गेलो आईला किंवा बाबांना तर त्यांच्याजवळ वेळच नसतो. आणि या वयामध्ये किंवा ते टीनेजर्समध्ये जेव्हा त्यांचं रूपांतर होत असतं, ते एका वेगळ्या हार्मोनल चेंजेसमधून जात असतात, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. आणि त्यांना माहिती असतं की आपल्या आईबाबा तर काही उत्तरं देत नाही, आपण त्यांना काही सांगितलं तर त्यांचा जो वेळच नसतो. आणि अशा वेळी मग आपली मुलं एका चुकीच्या मार्गाने त्या प्रश्नांची उत्तरे किंवा ती माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नात लागतात. मग आता तुम्हाला माहिती आहे की मुलांच्या हाती ऑलरेडी आपण मोबाईल दिला आहे, इंटरनेट दिला आहे, तर ह्यातून ते सर्च करायचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला माहिती आहे की आपण इंटरनेटवर गेलं की आपण एखादी गोष्ट सर्च करत असले तरी त्याला अनुसंगून नसलेल्या कितीतरी गोष्टी आपल्याला डिस्प्ले केल्या जातात आणि मुलं क्युरिओसिटीपोटी त्याही गोष्टी बघतात. किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून चुकीची माहिती त्यांना मिळू शकते आणि आपलं बाळ, आपलं मुलगा, आपली मुलगी आपल्यापासून हळूहळू गोष्टी लपवायला लागतात आणि आपल्यापासून दुरावल्या जातात. तेव्हा माझं महत्त्वाचं म्हणणं आहे की मुलांना वेळ द्या. तुमची मुलं कशी अभ्यास करतात, त्यांना किती येतं, काय येत नाही, याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. जर त्याला एखादी गोष्ट समजत नाही तर ती का समजत नाही, त्यासाठी आपण कुठले उपाययोजना केली पाहिजे हे समजून घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्या मुलांना मोबाईल देऊ नका. तुमच्या माहितीनुसार सांगतो की आपल्या जगातील ऑस्ट्रेलिया हा असा पहिला देश ठरला आहे की ते 16 वर्षाच्या मुलापर्यंत मोबाईल वापरण्यास बंदी घातलेली आहे, इंटरनेट वापरण्यास बंदी घातलेली आहे. आणि आपण सुद्धा त्यांचं अनुकरण करावं, आपल्या भारताने सुद्धा तसं करावं असं मला तरी वाटते की माझ्यासारखंच बहुसंख्य पॅरेंट्सला, पालकांनाही वाटत असेल. तर जरी आपल्याला इथे बंदी अजून गव्हर्नमेंटने घातलेली नाही आहे तरी आपण आपल्या मुलांवर एक बंधन घालणं गरजेचं आहे मोबाईलच्या बाबतीत, इंटरनेटच्या बाबतीत. मी तर म्हणते त्यांना मोबाईल हवाच कशाला. आणि हो, आजकाल ते आले की स्कूलचं हे आहे, होमवर्क आहे, ते होमवर्क आहे वगैरे वगैरे. पण स्कूल्सने सुद्धा ते बुकवर का लिहून देऊ नये. आतापर्यंत तर आपण बुकवरच लिहित होतो, कोरोना आला तेव्हापासून ते चेंज झाले. मग आपण इतकं आळशी झालो का की मुलांना बुक्सवर देण्याच्या ऐवजी आपण ते मोबाईलवर पाठवायला लागलोय. म्हणजे स्कूल्सने सुद्धा एफर्ट्स घेणं गरजेचं आहे की आपण मोबाईलवर होमवर्क न देता आपण बुक्समध्येच होमवर्क देणं गरजेचं आहे. हे माझं पर्सनल मत आहे की शाळेने सुद्धा हा रूल फॉलो करायला हवा किंवा त्यांनी त्यांच्या स्कूल्समध्ये हा रूल ठेवायला हवा की टीचर्सनी मोबाईलवर होमवर्क देऊ नये, तर त्यांनी डायरीमध्ये मेन्शन करून द्यावं. कारण आधी तेच होत होतं. सो त्यामुळे
मुलं मोबाईल बघण्यापासून दूर राहतील, त्यांना मोबाईल द्यायचं काम पडणार नाही, त्यांच्याजवळ ते निमित्त येणार नाही की नाही मला स्कूलचं बघायचं आहे, काय होमवर्क आला आहे वगैरे वगैरे. कारण जर मोठी मुलं असेल 7th 8th स्टँडर्डची, ते सहज म्हणतात की नाही मला होमवर्क काय आला आहे ते बघायचं आहे, आणि ते जे एकदा का मोबाईल घेतात तर ते सोडत नाही. सो मोबाईल मुलांना देऊ नका, इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे. कारण त्यांना एकदा मोबाईल दिलं की ते गरज नसतानाही तो मोबाईल चाळत बनतो, आणि त्याचं मोबाईल ॲडिक्शन कधी लागतं हे त्यांनाही कळत नाही आणि आपल्यालाही कळत नाही, आणि जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांना तुम्ही थोडी थोडी मदत करण्याची सवय लावा. छोटे मुलं असतील तर स्वतःचा पाण्याचा ग्लास भरून घेणे, स्वतः त्यांनी काही खाल्लं असेल त्याची दाणे त्याचे कण सांडवलेले असतील ते वेचायला लावणे, त्याचे टॉईज उचलायला लावणे, त्याचे बुक्स व्यवस्थित ठेवायला लावणे, स्कूलमधून आल्यावर त्याचा टिफिन, त्याची वॉटर बॅग काढून ठेवायला लागणे, यासारखी छोटी छोटी कामं मुलांना करायला लावणं गरजेचे आहे. तशी सवय त्यांना लावण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मुलांवर चांगले संस्कार करणं गरजेचे आहे. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे खूप काही आपल्याला श्लोक, पोथी हेच करायला हवं असं नाही. संस्कार म्हणजे मोठ्यांशी कसं वागायचं, आदराने कसं बोलायचं, लहान मुलांची कशी काळजी घ्यायची, त्यांच्याशी कसं बोलायचं, प्रेमाने कसं बोलायचं, मत्सर, द्वेष यापासून कसं दूर राहायचं. आणि आपण या सगळ्यांना एक अध्यात्माची जोड दिली, स्पिरिच्युअल जर आपण मुलांना बनवलं तर ते वाईट मार्गांना कमी लागतं. त्याच्यामुळं आपल्या संस्कारामध्ये स्पिरिच्युअलिटी असणं, धार्मिकता असणं हे खूप गरजेचं आहे. धार्मिकता म्हणजे अंधश्रद्धा नाही, हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या मुलांना संस्कारासोबतच स्पिरिच्युअल संस्कार देणंही तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या मुलांची दुसरीसोबत तुलना करू नका. एखाद्या वेळेस त्याला कमी मार्क्स मिळाले असेल तर समजून घ्या की अरे तुझा अभ्यास कमी पडला, आता कसा अभ्यास करायचा आपण जास्त, कसं आपण प्लॅनिंग करायचं अभ्यासाचं, असं समजून घ्या. त्याला टोचून बोलू नका, अरे त्याला एवढे भेटले तुला काय एवढेच भेटले. होतं बरेचदा, वेगवेगळी कारणं असतात, कधी कधी आपलंही दुर्लक्ष असतं त्यामुळे ते होतं. तेव्हा त्याला समजून घ्या. त्याला हिणवू नका की तुला येतच नाही, तू ढब्बूच आहे, असं न हिणवता की तुझा अभ्यास कमी पडलाय ना बेटा म्हणून तुला कमी मार्क्स पडले हे त्याला पटवून सांगा. आणि तुला जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर तुला अभ्यास करणं गरजेचं आहे. तू पण खूप हुशार आहे, फक्त तुझा अभ्यास कमी पडला आहे हे त्याच्या डोक्यावर बिंबवा, म्हणजे तो चांगल्या प्रकारे अभ्यास करायला लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं मी सांगेल की मुलांमध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी मुलांजवळ आहे, मुलांजवळ बुद्धिमत्ता आहे, त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, त्याला कधी कुणासोबत कसं वागायचं याची माहिती आहे, पण काय आहे ना की आत्मविश्वास नाही आहे. जर आत्मविश्वास नसेल तर तो व्यक्ती काय सगळ्या गोष्टी असून सगळं नॉलेज असून तो काहीही करू शकत नाही. तेव्हा तुमच्या मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यांना आत्मविश्वासी बनवा, त्यांना स्वाभिमानी बनवा, त्यांना आत्मविश्वास निर्माण करा. समाजात कसं ताठमानेने जगता यावं, त्यासाठी आपण कसं वागावं, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे या गोष्टीसुद्धा त्यांना शिकवा. जर आपण हे संस्कार केले तर आपला मुलगा आपली मुलगी नक्कीच एका चांगल्या वळणावर जाईल आणि आपल्याला पुढे जाऊन कुठे पश्चाताप करण्याची गरज पडणार नाही असं मला तरी वाटतं. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या टिप्स आवडल्या असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर व्हिजिट केली असेल, भेट दिली असेल तर सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.